नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 362, 27 डिसेंबर. यात्रा म्हणताच आपल्याला मोठमोठाल्या बॅगा, सामान, रिझर्वेशन्स, हॉटेल बुकिंग ही सगळी तयारी आपल्या लक्षात येते. पण एवढ्या सगळ्या प्रयत्नानंतर आपण साध्य काय करतो? तर फक्त मौज मजा, गोंधळ आणि तथाकथित देवदर्शन हाती फक्त प्रवासानुभव असतो. ह्या आपल्या पार्श्वभूमीवर श्रीजींच्या यात्रा ह्या अति अद्भुत अलौकिक होत्या. घटना ऐतिहासिक तर नक्कीच आहेत, पण काळ प्राचीन नसून 1938 ते 42च्या दरम्यानचा आहे. त्यांचे प्रवासाचे साधन काय? तर फक्त आपला देह आणि देहांतर्गत आत्मा, आणि बस एवढेच. आणि महत्त्वाचे म्हणजे सोबतीला चिरंजीव अवतार वरिष्ठ प्रभू भगवान भार्गवराम. त्यासाठी जास्तीत जास्त कालावधी किती? तर 1 तास, एखादा तास खूप झाला. आणि तीर्थस्थाने म्हणजे हिमालयापासून इकडं खाली जगन्नाथपुरीपर्यंत कुठलीही ती सर्व तीर्थस्थाने ही भगवानांनी निवडलेली असत. भगवानांना स्वतःला ज्या ठिकाणी परम आनंद मिळतो तीच ठिकाणे त्यांनी निवडलेली होती आणि श्रीजींसह भेटीला जायची ठरवली. भार्गवरामांचा चला हा शब्द आला की तेच त्यांचं रिझर्वेशन म्हणा किंवा आरक्षण, त्यातून मिळालेला लाभ मात्र अवर्णनीय होता. यात्रेचा आगळा वेगळा प्रकार असल्याने देवता, ऋषी, मुनी यांच्या गाठी पडल्या. ओघानेच त्या दोघांना एवढाच आनंद जेवढा झाला तेवढाच आनंद त्या ऋषीमुनी व सर्वांनाही झाला. अशा अकल्पित यात्रेच्या वेळा मात्र असं संध्याकाळच्या 3 सांजेच्या अग्निहोत्राच्या आधी साधारण 1 तासभर धरू आपण. तेवढ्या वेळात ते जाऊन येत. पहिल्या वेळी आणि सुरुवातीला ते जाताना कसे जात तर 5-10 पावलं जेमतेम सोबत चालत आणि नंतर मनोवेगापेक्षा द्रुतगतीने, म्हणजेच मोक्याच्या जागी अतिमानुष मार्ग त्याला म्हणतात, त्या मार्गाने ते जात आणि मोक्याच्या जागी गेल्यावर पुन्हा देहात प्रवेश करत. सर्व यात्रांमध्ये हाच क्रम होता. पहिली यात्रा त्यांची सह्याद्रीच्या पठारावर महेंद्रगिरी पर्वताची झाली की जे रेणुकानंदनांचे निवासस्थान आहे. इथेच भगवान अचानक अक्कलकोटमध्ये आले आणि चला म्हणाले आणि पहिली यात्रा ही झाली. अतिशय रम्य असा तो परिसर, मनोहर परिसर त्यांनी दाखवला. तिथून जवळच वाहणाऱ्या दोन्ही नद्या, वशिष्ठी वगैरे त्यांनी प्रवाह दाखवले. 3 डोंगरांच्या मध्ये सामावलेले ते महेंद्रगिरी पर्वत 3 पठारांनी युक्त असा तो दाखवला. श्रीजी अतीव आनंदित झाले आणि गुरुमंदिरात अग्निहोत्राची वेळ समजून परत आले. इथेच पहिली यात्रा संपली. भगवान पुन्हा एकदा अचानक गुरुमंदिरात आले, चला म्हणाले आणि दुसरी यात्रा सुरू झाली. हिमालयातील बद्रीनाथच्या श्री व्यास महर्षींच्या आश्रमाची ती यात्रा होती. तिथे आश्रमाच्या जवळ पोचल्यावर पुन्हा पार्थिव देह धारण केला आणि मोठ्या आश्रमाकडे जाताना वाटेत एक छोटी नैसर्गिक गुहा होती. त्यात एक ऋषी ध्यानस्थ बसले होते आणि त्यांची पत्नी, ऋषी पत्नी असेल कारण असं अंदाज सगळा त्यांचा, की ती आनंदाने वीणा वाजवत होती. आणि ऋषीचं ध्यान समाप्तीची वेळ आली किंवा अग्निहोत्राची वेळ ह्याचं भान देण्यासाठी असेल म्हणून ती वीणा वाजवत होती. त्यांचं नुसतं तिच्याकडं दृष्टिक्षेप टाकून ते तसेच आपल्या त्या आश्रमाच्या दिशेने चालत राहिले. तर एक मोठाच्या मोठा व्याघ्र येताना दिसला. अरे बापरे, व्याघ्र असं नुसतं श्रीजींच्या मनात येताच भगवान म्हणाले की हा अहिंसक आहे. आणि तो वाघ त्यांच्यापाशी आला आणि आपण एखाद्याला रिसीव केल्यावर बरोबर जातो तसं त्यांना रिसीव करून तो वाघ त्यांच्याबरोबर उलटा चालायला लागला फिरून. आश्रमात शिरताच व्यास महर्षी वल्कले परिधान करताना दिसले. नुकतेच सायं स्नान झाले होते, त्यामुळे त्यांचा देह, केशसंभार हा सगळा म्हणजे पाणी ठिपकत होतं. व्यास महर्षींना भगवान म्हणाले, आम्ही ज्यांच्याबद्दल तुम्हाला सांगितले ते हेच बरं का. व्यासांना अतीव आनंद झाला. विलक्षण आनंदाची छटा त्यांच्या चेहऱ्यावर पसरली. त्यांनी आपल्या बाजूला बसलेले जे काही साधक होते किंवा ऋषीमुनी होते त्यांना सांगितलं, खुणेनीच सांगितलं. ते म्हणाले ठीक आहे, आपण आहात तर. दुसरे एकजण म्हणाले व तिसरे म्हणाले की आपण येणार माहीत होतं, आम्हास खूप आनंद झाला. आणि
तेवढ्यात अग्नी प्रज्वलित झालेला, यज्ञाग्नी प्रज्वलित दिसला. अग्निहोत्राचा समय झाला हे जाणून श्रीजी मठात परतले. पण हे जे ऋषी व्यासांच्या पाशी बसले होते, आपण समजतो सप्तऋषी जे आहेत तेवढे म्हणजे 7 जणांची नावं अश्वत्थामा, बलिर्व्यास म्हणून चिरंजीव धरतो, पण व्यासादी सर्वजण हे चिरंजीव आहे. हे त्यांच्याबरोबर श्रींनी सांगितलं की डोळ्यांच्या दृष्टीपथात मावणार नाही इतक्या संख्येनेच तिथं लोक हे जे साधक आहेत किंवा चिरंजीव हे बसलेले होते. म्हणजे किती लोक चिरंजीव आहेत आपल्याला कल्पनाच नाही आहे, पण हे वर्णन स्वतः श्रींनी केलेलं आहे. त्या सर्वच ऋषीमुनींना खूप आनंद झाला. अशी ही आनंदमय यात्रा दुसरी संपली. तिसऱ्या वेळीही भगवान श्रीजींना ते हिमालयात घेऊन गेले. बर्फाच्छादित गंधमादन पर्वत होता. तिथे त्यांना एक झोपडी दिसली, त्याला तिकडे चट्टी असं म्हणतात. श्रीजींनी कुतूहलाने सहज आत डोकावले तर भगवानांनी तत्काळ सांगितले, यात्री लोक निवासासाठी इथे थांबत असतात. सूर्यास्ताला 1 घटकेचा अवधी असेल, त्यामुळे आल्हाददायक वातावरण सर्वत्र पसरले होते. सूर्यप्रकाश एक विलक्षण होता. एकीकडं आकाशात पौर्णिमेचा चंद्रमासुद्धा होता. इतक्या रम्य वातावरणात श्रीजींना आपण इथं आपल्या इष्टमंत्राचे अनुष्ठान करावे असे मनात आले. ह्या यात्रेच्या प्रसंगी ह्या वातावरणातील कण अन कण आनंदमय झाला होता. भगवान व श्रीजींनी त्याचा आनंद भरभरून लुटला. धन्य यात्रा आणि धन्य जगावेगळा अलौकिक प्रवास. नमस्कार.